सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका साइडला जय भोलेनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल आता 11 स्टार खांदा। या दोन संघांमध्ये लढाई मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल। दोन षटकांचे सामने असतील, याकडे देखील दोन्ही संघाच्या खेळाडूंचं लक्ष असू द्या। कॉर्पोरेट मध्ये खेळवायचे सामने, निश्चित विनंती असेल दोन्ही संघाच्या संघटकाला कुठल्याही रीतीनं वेळ लावायचा नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही। हॅलो, चला निश्चित सामन्याला लगेच सुरुवात करायची। पंचांच्या भूमिकेमध्ये बबन पारधी सरांना आपण पाहतोय, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया। अगदी 4 दिवसांमध्ये ज्यांची अफाट मेहनत राहिली आणि त्याच नंतर खऱ्या अर्थानं नरेश चौधरी यांची देखील अफाट मेहनत राहिली। मान्यवरांना विनंती करून नंदुशेठ निरगुडा यांनाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। नारायण शेठ आवाली आपणास देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्यानंतर बाळराम शेठ आवाली तुम्हाला देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसेल, मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। षटकाला सुरुवात गोलंदाज तयार शुभम चौधरी समोर सुदाम नाईक। पहिला चेंडू बॅटची कडा लागली जाते, गलीमध्ये पकडला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज सुदाम नाईकचा झेल। पहिला मोठा धक्का 11 स्टार खांदा टीमला परतावा लागेल 0 धावसंख्येवरती। गोल्डन डकची शिकार सुदाम नाईक बॅक टू द डगआउट। आमच्या अगदी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं दोस्तीच्या धुनीत ते राजा माणूस आदरणीय गुड्डूबाई चौधरी दोदाणी यांच्याकडनं देखील या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आल्यात। तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। अनंत शेठ धामणी यांना देखील आम्ही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। सोबतीला दीपक निरगुडा साहेबांनाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। नवीन त्याच नंतर बघा संतोषजी खैर असतील आणि त्याच नंतर सुकेशजी खैर असतील आणि रामा भगत एवन जोडे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन। त्याच नंतर कुठं असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच। पहिला षटकाला जशी सुरुवात झाली महत्वाची विकेट आली आणि त्याच नंतर नवीन फलंदाज अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। सोबतीला नवनाथला आपण पाहतोय दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा असं वाटत होतं। पंचांकडे अपील जरूर आली होती, अपील मध्ये उत्साह जास्त जरूर पाहायला मिळतोय आणि अपील मात्र पंच फेटाळून लावले जात आहेत। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकावरती केली जाते। अगदी जर आपण पाहायला गेलं शुभम चौधरी ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून पूर्णपणे फलंदाजाला रोखलं जातं। मागील सामना कोण विसरणार, अगदी सीबीडी संघाच्या विरोधामध्ये एकट्यानं सामना जिंकवला होता, नवनाथला आपण पाहिलं होता। आता अजय स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। आणि अनुषंगाने आपण पाहत होतो प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की पहिलं षटक हाताळण्यासाठी निलेश बगरला प्राधान्य करण्यात येत होतं, मात्र यावेळी गेम प्लॅनिंग वेगळी पाहायला मिळते। शुभमच्या हातामध्ये संघाच्या संघटनेकडे विश्वास दिलाय, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते। शतरक्षक तिकडे आपण पाहिलं होतं अनंत, या शतरक्षकाच्या माध्यमातून फेकी अचूक जरूर आली होती आणि त्याच नंतर मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केले। एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय। 2 या आकड्यावरती पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 11 स्टार खांदा संघ जाऊन पोहोचला जातोय। 12 चेंडूंचा सामना आणि त्यामध्ये 20 ते 25 बनवाव्या लागतील। समोर गाडेश्वर सारखा बलाढ्य संघ त्या संघाला देखील कमी समजून चालणार नाही आणि अंदाच्या हंगामामध्ये प्रकाश जर आपण पाहायला गेलो तर अगदी चांगलं नाव या संघाचं आपल्याला जरूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय।
चांगला चेंडू वन्स अगेन वन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अजय नाईकला शांत केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला नवनाथला शांत केलं जात आहे. निश्चित इथून गोलंदाजाला दंडित केलं जात नाही. वॉर्निंग जरूर दिली जाते. अतिरिक्त बाउन्सर अजून आला तर मात्र मग वाईट चेंडू फेकला दिला जाईल. निश्चित गोलंदाजी भरपूर चांगली मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. खोलवट टप्प्याचा बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर अगदी आपण पाहतो लॉंग ऑफला शतरक्षक तैनात या निलेश भगतच्या माध्यमातून साधा सोपा जेल टिपला जातोय आणि धक्का लागला जातोय. 11 स्टार टीम खांदा टीमला लागला जातोय. दुसरा झटका परतावला गेला फलंदाज अजय नाईकला. पण शतरक्षण सजमा कॉपरेट करायचे पहा. अजूनही एक सामना पेंडिंग आहे. किसन शेठ पारधी यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसून आपली जागा मुख्य व्यासपीठावरती तरी स्पर्धेचे शोभा वाढवायची आपण या मुख्य व्यासपीठावरती. सुप्तीला संतोष खैर आणि सुकेश बाई खैर चौधरी यांनाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या गावाच्या मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने 4 चांद लावण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. अगदी ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. संदीप डाके साहेबांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती पनवेलचे खऱ्या अर्थानं त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. प्रकाश या मॅच मध्ये वेगळी गेम प्लॅनिंग पाहायला मिळतं. निलेश भगतला गोलंदाजी मार्कवरती प्रचारित करण्यात आलं नाही. यामागील कारण या 2 गोलंदाजाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. ट्रॅकर होता गलीमध्ये शतरक्षक नाही. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. पहिला तडाखा पाहायला मिळतोय. नवनाथच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. 4 धावा. या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहेत. पहिल्या षटकावरती प्रहार केले जात आहेत. आता नवनाथ वरती संपूर्ण आशा निर्भयत असतील. त्याच्या बॅटमधनं धावा येतील का? धावेंसाठी लयलूट केली जाईल का? हे अंपायर सिग्नल स्वेअरलेगचे पंच निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. नरेश चौधरी सरांचा इशारा येईल. एस वाईट बॉल. अनफिल्ड डिसिजन असेल पहा. वाईट चेंडू जरुरीतून फेकला जातोय. अतिरिक्त बाउन्सर होता आणि त्याच नंतर पंचांनी अगदी दंडित घोषित केला जातोय. अचूक निर्णय. कोणत्याही संघावरती अन्याय केला जाणार नाही. एवढी मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने मित्रांनो खेळवली जाते, भरवली जाते आणि अगदी त्यामध्ये कुठल्याही संघावरती अन्याय केला जाणार नाही. गोलंदाज तयार. वेगाने चेंडू रिलीज केला होता. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. एस्ट्यांच्या मागे एस चेक केला जाईल. आता यावेळेचा चेंडू वाईट साठी पंचांचा निर्णय आलाय की स्क्रीनवरती जरूर पाहिलं जाईल. वाईट चेंडू पंचांचा इथून निर्णय आलाय की स्क्रीनवरती जरूर चेक केला जाईल. चेंडू कुठल्या रीतीने हाताळला होता प्रदीपला आपण पाहतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवला होता आणि आता ते स्क्रीनवरती जरूर चेक केलं जात आहे. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अगदी त्याच नंतर खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर अगदी क्लिअर अँड क्वालिटी त्याच्या माध्यमातून जरूर दिले जाते. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू रिलीज केला होता. अगदी डाव्या एसटीच्या जवळून जाणारा चेंडू होता आणि त्याच नंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. याही षटकावरती कमबॅक केलं जातोय. एक चौकार जरूर आला होता प्रकाश. त्याच नंतर पुन्हा एकदा वापसी निर्माण करून दिली जाते. कमबॅक केलं जातोय. धावेंवरती ब्रेक लावला जातोय. यामागचं कारण गोलंदाजी तिखट केली जाते. आजचा जर का विचार करायला गेला तर खांदा संघानं हरता सामने जिंकलेत. मात्र त्या संघाच्या विरोधामध्ये आता गाडेश्वर संघ फाईट करतोय. मात्र दमदार आद्यापर्यंत फाईट राहिली गेल्या. प्रदीप तयार. डावकुऱ्या ताचा गोलंदाज. प्रदीप साठी बॅटची कडा जरूर लागली होती.
इष्टांच्या मागे चुका जरूर पाहायला मिळतात. फेकी खराब आहे. ज्या ठिकाणी विकेट होती प्रकाश त्या ठिकाणी मात्र रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र वेगाने कन्व्हर्ट केला जातात. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. नजर आठ येतो दुर्घटना घटी. कदाचित हा जेल टिपला असता विकेट किपरना मात्र इथे विकेट मिळाली असती, धावा मिळाल्या नसता. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहा अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. टीमची टोटल धावसंख्या 9 वरती पोहोचलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 11 स्टार खानदास संघ आता अडचणीमध्ये सापडला जातोय. या रीतीच्या चुका केल्या प्रकाश तर मात्र इथून हार पत्करावी लागेल गाडेश्वर सिंगाला. क्षेत्ररक्षण करत असताना आज भरपूर चुका पाहायला मिळाल्यात विकेट किपरच्या माध्यमातून. आता इथून पुन्हा एकदा तयार आहे डावकुरी. आताचा प्रदीप गोलंदाजी मार्कवरती. हा ट्रॅकर होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फिक्या चुक्या धोक्याची घंटा आणि इथून एस पंचांचा फिंगर अप होतोय. धावचीतच्या संधीमध्ये पकडला जातोय विकेट. परतावा लागेल फलंदाज नवनाथ नाईकला. धक्का लागला जातोय तिसरा. लागलं जातं. शेवटचं षटक घ्या त्यामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गुरुनाथ नाईक. कांदा टीमची रण मशीन बऱ्याच उशिरानं आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. थोडासा बॅकफुट वरती या खेळाडूला आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव मात्र त्याला लेट मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं गेलंय. लेट आलाय पण थेट बनणार का नाहीये. फटका बसलाय. राहुल आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक. अजून एक धक्का लागला जातोय. कांदा टीमला परतावा लागेल. फलंदाज गुरुनाथ आल्या पावली माघारी. 0 बाद होतोय. शेवटचा चेंडू खेळ बॅलन्स या मात्र टीमची टोटल धावसंख्या जर आपण नजर फिरवली तर फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत. विजय नाईक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज प्रदीपला आपण पाहतोय. मात्र आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर खानदास संघ पूर्णपणे फलंदाजा भरणा असणारा संघ जरूर पाहायला मिळतोय. मात्र त्याच्या विरोधामध्ये आता गोलंदाजी करत असताना गाडेश्वर संघाने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिला डाव इथे संपला जातोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा खानदास संघ पोहोचलाय. 11 या आकड्यावरती येणाऱ्या 12 चेंडू आणि विजा करतात बनवाव्या लागतील त्या उत्तरार्धामध्ये गाडेश्वर टीमला त्या 12 धावा. बघा आपली लगेच मैदानामध्ये जोडी दाखल करायची आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टाइम अलर्ट असणार बघा. बक्षीस वितरणासाठी देखील टाइम थोडासा जाईल परंतु तुम्ही थोडंसं सहकार्य करायचं आयोजकांना. लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा आणि स्टार 11 खांदा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं बघा. उत्तर दर्याला सुरुवात होईल. बेकरा 6 स्टार बेकरा संघ देखील तयारीत राहायचा. याच नंतर कॅप्टन येऊन राहायचा लगेच. स्वप्नीला विनंती करूया. यामधून थेट विजय संघ 6 स्टार बेकरा संघासमोर एक. चला बॅट्समन पाठवा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. भोलेनाथ गाडशेर संघ वारंवार विनंती करतोय आजच्या दिवसामध्ये तुम्ही आयोजकांना थोडंच देखील सहकार्य करत नाहीये.
आणि नेक्स्ट बॅट्समॅन देखील रेडी राहायचा गाडीश्वर संघ. 12 बॉल 12 धाबींची गरज. लो स्कोरिंगचा सामना जवळपास अमोल आहे, परंतु डिफेन्स करणारा एकमेव संघ आजच्या दिवसामध्ये पाहिलाय. 9 बॉल 9 धावा डिफेन्स करणारा संघ 11 स्टार संघ खांदा. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करणारा संघ आणि तो सामना जिंकलाय. जबरदस्त लक फॅक्टर. आणि त्याच नंतर भिंगार संघासमोर 6 बॉल 6 धावा डिफेंड केल्या आणि त्याच नंतर धावा चेस करत असताना 6 चेंडूमध्ये 19 धावा चेज केल्यात सीबीटी ठाकूरवाडी संघासमोर. नवनाथ नाईक या खेळाडूनं विजय नाईक पहिला षटक प्रगती पातावरती. शुभम चौधरीला पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये बॅट बोलले त्याची पाठच्या सामन्यामध्ये 10 धावेचं योगदान दिले आणि चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. पहिला बॉल शुभम चौधरीसाठी. पहिला बॉल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार. माइटी षटकार. जबरदस्त चॅलेंज केलं होतं अमोलने मला आजच्या दिवसामध्ये, कारण सुपर 6 मध्ये दाखल होती की नाहीये टीम आणि तो चॅलेंज कंप्लीट पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग. फक्त 6 धावींची गरज येणाऱ्या 11 बॉल मध्ये. जय भोलेनाथ गाडच्या संघाला जबरदस्त बॅटिंग. शुभम आता बॅट बोलू लागले. शुभम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात बाबदेवाडी संघाकडनं. 6 धावींची गरज. फटका फसलाय. अजूनही मॅच आहे, कारण पहिला बॉल देखील षटकार गेल्यानंतर चांगला कमबॅक केलाय. त्याच नंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी विजय नाईकच्या माध्यमातून पाहतोय. 6 बॉल 6 धावा डिफेन्स करणारा संघ ठरला होता आजच्या दिवसामध्ये. लक फॅक्टर भरपूर होता 11 स्टार खांदा संघाचा, परंतु पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केले फलंदाज शुभम चौधरीनं. गाडीश्वरची पब्लिक आजचा फुल सपोर्ट आहे बघा. आजच्या दिवसामध्ये भरपूर प्रेक्षक आले त्याच्या गावाला सपोर्ट करण्यासाठी. हे तर आहे ग्रामीण क्रिकेट. जबरदस्त. गोलंदाज तयार. या रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या रीतीची फलंदाजी केली तर सामना गमावा लागेल गाडेश्वर टीमला. जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार जरूर आलाय. लो स्कोरिंग सामना जरूर आहे, मात्र गोलंदाजीचा भरणा असणारा खांदा संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाही. आणि त्यामागीलचे कारण जर का आपण पाहायला गेलो तर गोलंदाजी त्यांची तिकट पाहायला मिळते. शुभमला आता शांत केलाय. ज्या शुभमनं पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, आता त्याला मात्र आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटला पण पाहतोय शतरक्षक तैनात या सुदाम नाईक. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट केली जाईल. संघ पुढे सरसावला जाईल 7 या आकड्यावरती. 7 धावा जरूर लागल्या धाव फलकेवरती. अजूनही जर का आपण पाहायला गेलो 5 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. जेवणसाठी अगदी खोलात टाकलेला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एस्टांवरती चेंडू जरूर आदळलाय आणि तोपर्यंत फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज वरती पाहायला मिळतोय. 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेट साठी तिसऱ्या पंचांकडे माग केली जाते. रनआउट साठी जरूर पाहायला मिळेल. चेक केलं जाईल. प्रकाश सामना तितकाच महत्वाचा. दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकदा खेळलेत, मात्र आज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये कुठल्या रीतीने खेळ केला जाईल आता याकडे पाठीराख्यांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र फलंदाज नॉट आउट असेल. सेफ आपल्या क्रीज वरती पोहोचलाय आणि 2 धावा मात्र वेगाने कन्वर्ट केला. संघ पोहोचला धावफलकेवरती. 9 या आकड्यावरती 7 चेंडू आणि 3 धावा संख्येचं गरज आहे. असं वाटत होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र या षटकावरती सामना फिनिश होतोय की काय. मात्र त्याच नंतर चांगली गोलंदाजी जरूर आपण पाहिली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 धावांची अजूनही गरज आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळला जातोय. शतरक्षक नाही. अगदी कव्हरचा शतरक्षक चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कन्वर्ट केल्या जातात आणि या 2 धावेनं संघ पुढे सरसावला जातोय. धावफलकेवरती विचार केला तर 11 वरती पोहोचलाय. स्कोर इज लेव्हल. षटक क्रमांक पहिला संपलाय. त्याला खांदा संघ कॉपरेट करा. 6 मध्ये 1 धाव संख्येची गरज असेल. त्याला खांदा संघ कॉपरेट करायचे पहा. मात्र खांदा संघाचा विचार केला. अनेक मैदानावरती भरपूर चांगला केअर केलाय. 6 मध्ये 6 धावा डिफेंड केल्यात. 9 चेंडू 9 धावा जरी डिफेंड जरूर केल्यात या संघानं. मात्र त्याच नंतर आपण खरं तर पाहायला गेलो तर आता शेवटच्या क्षणाला सामना येऊन टेपलाय. 6 चेंडू 1 धाव संख्येची गरज आहे. गाडेश्वर संघ की 11 स्टार खांदा संघ, कोणता संघ बाजी मारेल, मेगा फिनाले मध्ये कोणता संघ दाखल होणार यासाठी लढाई पाहायला मिळेल. एका साईडला 6 स्टार बेकरा संघ वाट पाहतोय कोणता संघ येतोय त्यांच्या आमने सामने. कारण जर का आपण पाहायला गेलो तर बेकरा संघ अगदी
मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय. 3 संघांमध्ये जो संघ जास्तीत जास्त स्कोर मारेल त्या संघाला बाय जरूर देण्यात आले होते आणि त्यावेळेस 6 स्टार बेकरा संघाने तब्बल 40 धावा बनवल्या होत्या आणि त्याच नंतर मेगा फिनाले मध्ये दाखल झाला होता. अंतिम 6 बॉल, एका धावा संख्येची गरज आहे. शुभम साठी खोलात टाकला होता चेंडू निर्धाव फेकला जातोय. या रीतीची गोलंदाजी केली तर सामना 11 स्टार खांदा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र शुभम नावाचं बादळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आजच्या दिवसामध्ये ज्यानं प्रेक्षक वर्गांची मनं जिंकलीत, मैदानाच्या चारही बाजूला चौकार षटकार ठोकलेत, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली जाईल का? आता 11 स्टार खांदा संघाच्या बाजूने गोलंदाज तयार आहे दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. अगदी पॅड वरती चेंडू हाताळला जातो आणि तोपर्यंत एक धाव कन्वर्ट केले जाते. सामना जिंकलाय जय भोलेनाथ क्रिकेट संघ, गाडेश्वर संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथून डायरेक्ट मेगा फिनाले मध्ये दाखल होतोय. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. मेगा फिनाले एका साईडला 6 स्टार बेकरा त्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल. फाईट करत असताना गाडेश्वर, या 2 संघांमध्ये लढाई पाहायला मिळेल. बघा ऑन स्क्रीन वरती प्रेक्षक बघा किती एन्जॉय करतात. जबरदस्त जबरदस्त, हे तर आहे क्रिकेट. निश्चित आम्ही विनंती करू अनंत शेट, शीत धामणी, सुके चौधरी, संतोष भाई खैर आणि दीपक निरगुडा साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. या व्यक्तिमत्वांना जरूर विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठ